विरार पोलिसांच्या गुन्हे शाखे प्रकटीकरांनी विक्रीसाठी आणलेल्या 10 किलो गांजा जप्त केला आहे। या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। विरार पूर्वच्या चंदनसार नाक्यावर एक व्यक्ती गांजा विक्रीसाठी येणार असून गुप्त माहिती अशी पोलिसांना मिळाली होती। याप्रमाणे पोलिसांनी सापळा रचून विकास मोरिया ह्या आरोपीला अटक केली आहे। पोलिसांनी या आरोपीकडून 10 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे। आपल्याला एक गुप्त बातमी मिळाली की बोरलीवरून एक इसम आपल्या हद्दीमध्ये गांजा विक्रीसाठी या ठिकाणी येत आहेत आणि त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात गांजा आहेत। एवढ्या बातमीवरून आपण चंदनसारच्या परिसरात सापळा रचला आणि काल सायंकाळी त्यामध्ये एक आरोपी पकडला, ज्याचं वय वर्ष 27 आहे। तो मूळचा राहणार यूपीचा आहे। सध्या त्याचं वास्तव्य बोरिवलीला आहे। गांजा एकूण 10 किलोचा आहे आणि त्याची अंदाजित किंमत सुमारे 2 लाख रुपये आहे। सर, एक कुठे जाणार होता गांजा आणि कशी तस्करी होती? आता त्या आरोपीला काल अटक केलेला आहे। त्यांनी अद्याप कोणाकडून घेतला ती माहिती आपल्याला काही दिलेली नाही, परंतु आता त्याची कस्टडी घेतल्यानंतर बाकी माहिती तपासात आम्ही निष्पन्न करण्याचा प्रयत्न करत आहोत। आरोपीचं बॅकग्राऊंड काय? आरोपी आता आपण त्याला पहिल्यांदाच अटक त्याला केलेली आहे, त्याच्याविषयी आपल्याला काही फारशी माहिती नाहीये, परंतु आता आपण त्याची माहिती हळूहळू कलेक्ट करू। याच्यावरती इतर पोलीस स्टेशनला कोणते गुन्हे आहेत का दाखल आणि तो इतर कुठल्या गुन्ह्यामध्ये वॉन्टेड आहेत का ही माहिती आपल्याला अजून उपलब्ध नाही, तर ती लवकरात लवकर आम्ही माहिती घेऊ। आपल्याकडे काय गुन्हा दाखल? आपल्याकडे काय गुन्हा नोंद आहे? आपल्याकडे NDPS कलमाखाली विरार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे। सदरचा गुन्हा आता आपल्याकडं इलेक्शन जीव घातल्याने तर वरिष्ठांमार्फे म्हणजे उदाहरणार्थ CP साहेब, आमचे ॲडिशनल CP साहेब, आमचे DCP बावचे साहेब आणि विरार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवार साहेब, क्राईमचे PI शिंदे साहेब आणि त्यांची डिटेक्शनची आणि गांजा पथकाची संपूर्ण टीमने ही कारवाई केलेली आहे।